ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार पक्षांची सुनावणी लांबणीवर गेली आहे. तर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. सुनावणीला पुन्हा तारीख पे तारीख. पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी आता पुन्हा लांबणीवर गेली आहे. जे काही 37 नंबरला आज मॅटर होतं आणि ते मॅटर कालपर्यंत असं म्हटलं जात होतं की ते 11, 11:30 वाजता वगैरे चर्चेला येईल म्हणून, परंतु ते तसं काही घडलेलं नाही. आणि त्यावर मी कालही रिट्वीट करताना म्हटलं होतं की आपण सगळा हा भाबडा आशावाद सोडून देऊया आणि आपण ताकदीने लढूया. त्या दामिनी चित्रपटातल्यासारखी तारीख पे तारीख कल्पना नाही की अजून किती सुप्रीम कोर्टचे जजेस रिटायर होतील या सगळ्या प्रकरणावर लढता. त्यापेक्षा लोकांमध्ये जाणं आणि लोकांना आपली बाजू समजावणं हे जास्त महत्वाचं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह, पक्ष चिन्ह याची सुनावणी ही लांबणीवरच पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचं, उच्च न्यायालयाचं किंवा इतर न्यायालयांचं कामकाज जे आहे त्याचं विश्लेषण झालं पाहिजे. परदेशांमध्ये या कामाचं विश्लेषण होते, कामकाजामध्ये विलंब कुठे होता याच्याबद्दलच्या मीटिंग्स होतात. आपल्या इथे तशा मीटिंग काही होत नाही. तर अनेक राजकीय लोकांच्या मीटिंगला मात्र न्यायालयातले वेगवेगळे न्यायाधीश उपस्थित राहायला लागलेले आहे. त्यामुळे ती अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. विश्वासार्हता टिकवायची असेल तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. तर नवनाथ पण यांनी पालघरमधील आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. डाव्या संघटनांना हाताशी धरत विरोध सुरू आहे असं बन यांची टीका आहे. तर आदिवासी आणि स्थानिक लोक वाढवण्याच्या बाजूने आहेत असं बन म्हणतायत. तर आंदोलनामागे परकीय शक्ती असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला आहे. वाढवण बंदरांना विरोध करण्याचं काम काही लोकांना हाताशी धरून करण्याचा प्रयत्न होतोय. वाढवणमध्ये जवळपास 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक येते. या गुंतवणुकीला हा विरोध आहे. वाढवणमध्ये बंदर झाल्यामुळं तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना रोजगार मिळणार आहे. वाढवणमधले स्थानिक नागरिक असतील, स्थानिक आदिवासी असतील, ते पूर्णपणे वाढवण बंदराच्या समर्थनात आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.